अरे रेखाताई, या ना. खूप दिवसांनी आलात. ऐकला का? आमच्या सुनबाईचा प्रश्न ऐकला. खिचडी करायला घेतलीये. हो हो रिया, 10 वेळेस धुतला का साबुदाणा? बर बेटा, अजून 5-6 वेळेस धु हा. आणि खसखस सारखा बारीक झाला ना की मग मला आवाज दे. मग आपण खिचडी करू हा. हिच्या पिताश्रीने साबुदाणा 15 वेळेस धुतला होता खिचडी करायला. काय हसायचं म्हणजे काय करायचं हो आता. वैताग आहे नुसता. सगळ्या बाबतीत प्रश्न विचारते. हगल्या मुतल्या प्रश्न आहेत. ठोकळा आहे नुसता ठोकळा. वैतागले मी. काय करायचं हो? आपलं पोरग एकुलते एक. प्रेम प्रकरण करून येतात बाहेर ना. आपण लग्न नाही म्हटलं की पंख्याला द्या. काय करणार? एकुलते एक लेकरू माझं बाई, जाऊ दे म्हटलं. दुसरा ऑप्शन तरी काय होता का? गेलो मग बघायला. बघायचं काय, प्रेम प्रकरण तर आहे. पण तरी गेलो. त्यांनीच बोलवलं. कांद्या पोह्याचा कार्यक्रम ठेवला. तर बघायला गेलो. कांद्या पोह्याची वेळ झाली तर तिच्या आईने आवाज दिला बरं का. रिया, झाले का बेटा पोहे? रिया मॅडमचं उत्तर काय होतं माहितीये? हो आई, कुकरला लावले, 2 शिट्ट्या झाल्यात, अजून किती शिट्ट्या घेऊ? हिच्या बापाने पोहे कुकरमध्ये ठेवले होते शिजायला. का वैताग आहे ना. मी काय सांगू तुम्हाला. काय काय अजून पुढे मला बघायला लागणार आहे ना. हो हो झाले ना. खसखस एवढे झाले ना साबुदाणे सगळे. आले मी आतमध्ये. हा, येतेच.